या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. महापौर निवडीसाठी शुक्रवारी पालिकेची सभा बोलवण्यात आली होती. पालिकेतील पक्षीय संख्याबळ पाहता विरोधी पक्षाकडून अगदी पहिल्या दिवशी कोणता वादाचा प्रसंग उद्भवणार नाही, शांततेत कामकाज होईल असा सर्वसाधारण समज होता. मात्र महापौर निवडीच्या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या येण्याची भाजपकडून वाट पाहिली जात होती. अशा वेळी हा नवा पायंडा नको असं म्हणत काँग्रेसचे चेतन नरोटे, शिंदे सेनेचे अमोल शिंदे यांनी सभागृहात आवाज उठवला. यामुळे काही वेळ सभागृहातील वातावरण चांगलंच तापलं. आम्ही शिवसेनेचा उमेदवार असलेले प्रियदर्शन साठे साहेब असतील, तसेच एमआयएमनी सुद्धा त्यांची उमेदवारी मागे घेऊन विनायकजी कोंडेल यांना सोलापूरचे महापौर होण्याची संधी उपलब्ध झाली. पण आता माहित नाही कशासाठी गेले अर्धा तास झाला सभाशास्त्रानुसार पीठासीन अधिकारी निघून गेले, तसेच महापालिकेचे आयुक्त निघून गेले, नगर सचिव निघून गेले, तरी सभा का थांबवली आहे हे कळत नाही. वास्तविक पालकमंत्री महोदयांना यायला उशीर होता तर विचारूनच वेळ घ्यायला पाहिजे होती. पण आता नवीनच महानगरपालिकेत नवा पायंडा पाडण्याचं काम सुरू आहे. पहिल्याच दिवशी अशा पद्धतीनं कामकाज होणार असेल तर पुढे 5 वर्ष आपल्याला काय काय बघावं लागेल याची चिंता सोलापूरकरांना आता लागलेली आहे. कारण हे जी आता निवड प्रक्रिया आहे ही अतिशय काटेकोर वेळ पाहणारी आहे आणि या प्रक्रियेमध्ये सभा कशासाठी सभा नेता सांगा, सभा नेता 5 मिनिटात आपण कशासाठी साहेबांची निवड पीठासीन अधिकारी सांगून गेले की आम्ही आता संपलं, सभाशास्त्रानुसार माझं काम संपलेलं आहे आणि ते निघून गेले. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही जाहीरपणे विनायकजी कोंडाले यांचं अभिनंदन करा. विनायक कोंडाले यांचे वडील रामकृष्ण कोंडाले साहेब ते माझ्या वडिलांचे जुने सरकारी मित्र आहेत. त्यांनी पूर्ण खड्डा परिस्थितीमध्ये आज विनायकला घडवण्यामध्ये काकांचा असेल, काकूंचा असेल, मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे. त्यांच्या महापौर आले पालकमंत्री महापौर आल्यानंतर पण वाढवणार नाही जनता. हे नवीन पाहिजे काय म्हणतात नाही, जनता कुणासाठी वाढवणार आहे हे जनता लागला. तुम्हालाच फसवले भाजपवाले, तुम्ही आमच्याकडे मध्यस्थी करू लागलात. तर त्यांनी सभागृह नेता आणि महापौरला वेगळं घेतलं आणि 2 महत्वाच्या व्यक्तीने या ठिकाणी उपमहापौर असेल सगळ्यांनी आम्हाला 102 लाख असवला. शेवटी आम्ही देखील एवढा देखील कुठल्या पक्षात असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना आम्ही सर्वजण आपल्या प्रभागातून आपल्या भागातून निवडून आलो. जरी तुम्ही 87 असला साहेब, तुम्हाला यश आहे, भारतीय जनता पार्टीचं यश म्हणावं लागेल, तुम्हाला शुभेच्छा. पण आम्हाला देखील 15 लोकांना कधी समजू नका. आम्हाला ज्या ठिकाणी विकासाचे काम असेल विनायक दादा 100% सहकार्य करतो. पण चुकीचं या सभागृहामध्ये होत असेल तर या ठिकाणी आम्ही आहे. जिथं विरोध नाही मिळत असेल